नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिंगणूर येथील बौद्ध समाजातील बांधव गौतम रामू बनसोडे यांनी सांडपाण्यावरती फुलवली सुंदर अशी फुलांची परसबाग. लिंगणूर तालुका मिरज येथील बौद्ध समाजामध्ये गौतम रामू बनसोडे व अमित गौतम बनसोडे या पिता पुत्रांनी आपल्या राहत्या घरासमोर सांडपाण्यापासून फुलांची सुंदर अशी परसबाग तयार केली आहे. तर या बागेमध्ये पेरू, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, नारळ, रामफळ, सीताफळ, चिकू अशी फळांची झाडे, तर गुलाब, झेंडू, निशिगंध, चाफा, प्राजक्ता अशी फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. तर ऊस, भुईमूग या प्रकारची पिकेही लावण्यात आली आहेत. यामध्ये गवती चहा, कांदा, लसूण व लाजाळू यांचीही उपस्थिती आहे. तरीही परसबाग गावामध्ये लक्षवेधी ठरत आहे. नमस्कार. या ठिकाणी आमचे तात्या गौतम तात्या बनसोडे यांनी सांडपाण्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक परसबाग या ठिकाणी फुलवलेली आहे. या परसबागेमध्ये प्रत्येक फुलांची या ठिकाणी झाडं त्यांनी लावलेली आहेत. एक अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगलं या सांडपाण्यावरती या फुलांच्या झाडांचं संगोपन केलेलं आहे. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहू शकताय. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी हा ग्रामीण भागामध्ये कुठेही न पाहायला मिळणारा हा जो हे जो दिसतंय हे ड्रॅगन फ्रूट आहे. आणि या ठिकाणी इकडं पाठीमागं आंब्याची झाड आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऊस आहे या ठिकाणी. आणि इथं खाली लसूण आहे. या ठिकाणी मोहरीचं झाड आहे, फुलांची झाडं आहेत या ठिकाणी. तिथं देखील फळं आहे, ऊसाचं झाड आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यानं सांडपाण्यावरती झाडांची संगोपन केलेलं आहे. माझं एक या ग्रामीण भागातील सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांडपाण्यावरती त्यांनी बाग फुलवली आहे, अशा प्रत्येक घराघरांनी आदर्श घ्यावा आणि त्याचं त्यांनी या सांडपाण्यावरती एक चांगलं संगोपन करावं असं मी विनंती करतो. आणि खरोखर त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यानं संगोपन केलेलं आहे. फळांच्या झाडांचं संगोपन केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक फुलांची झाडे या ठिकाणी त्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. आणि प्रत्येक फळांची झाडं देखील या ठिकाणी पाहावयास मिळतील. माझ्या माहितीनुसार या ठिकाणी 7 फळांची झाडं त्यांनी या बागेमध्ये लावलेली आहेत. एक पेरूचं झाड आहे, लाल पेरूचं झाड आहे, पांढऱ्या पेरूचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, इथं आंब्याचं झाड देखील आहे. त्याचबरोबर इथं वांग्याची झाडं आहे, तिथं मिरचीची देखील झाडं आहेत त्यांनी इथं लावलेली आहेत. अशा पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरोखर मला हे पाहून माझं मन अगदी भारावून गेलेलं आहे. त्यांच्यासोबत ह्या सगळ्यांनी त्यांना मदत केलेली आहे. खरोखर मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. आणि या माध्यमातून मी प्रत्येकाने विनंती करतो, यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.